वरती, तर ते आपल्याकडून गाई त्यांनी 40-50 गाई बघितल्यानंतर ती गाई खरेदी केली. त्यांना जी गाय आवडली त्यावेळेस त्यांनी ती गाय खरेदी केली. त्यांचा परत कॉन्टॅक्ट वगैरे काय कॉन्टॅक्ट त्याच्यानंतर आपल्याकडून 5-6 गाई ते घेऊन गेलेले अशा टॉप ब्रीडच्या. नंतर हो सगळ्या त्यांनी 1-1.5 लाखाच्या पुढच्या गाई नेल्या, सगळ्या 30-35 लिटरच्या पुढच्या गाई नेल्या त्यांनी आपल्याकडून. सगळ्या रेंज हो मोठ्या गाई नेल्या त्यांनी सगळ्या आपल्या. तर म्हणजे आपल्या भागामध्ये वाढलेल्या, आपल्या भागामध्ये जन्मलेले जनावर घेणं फायद्याचं असतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठलची गाई घ्या हां, तर तुम्हाला दुधाची अंगाची साडेची, आमच्या भागात तुम्हाला अंगाची साडेची दुधाची बोली भेटेल. आणि आता तिकडून एवढ्या लांबून काय आणलेली माघारी कोण जाणार एवढ्या लांब? तेवढ्या नंतर समजा महाराष्ट्र तुम्ही जर आली तर तुम्हाला इथं अंगाच्या साडेच्या बोलीनंतर तुम्ही इथं येऊ शकतात. तर पर राज्यात तुम्ही काही करू शकत नाही जाऊन. काय करू शकत? बरोबर आहे की नाही? हे आपल्या राज्यामध्ये आपले ओळखीचे माणसं असते सगळे. आपू गाईला अंगाला साडाला तुम्हाला प्रॉब्लेम आपण चेंज करून देऊ शकतो. तसे पर राज्यातले तुम्हाला काही बोलू देणार नाही. तिथं तुमची ओळख नसते, काय नसते. तर मित्रांनो, मालकांच्याकडे जो व्यापाराचा व्यवसाय आहे आणि त्यांच्या घरच्या पण गायी असतात आणि म्हशी पण आहेत ना? म्हशी पण असतात. तर मित्रांनो, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे खाली स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मालक. धन्यवाद. हे प्युअर एबीएसचा बच्चा आहे. हे दाताला 2 दाते, एकदम मोठे मापाचे. हिला पण खाली एकदम प्युअर ओरिजिनल एबीएस. हिला सिमेंट्स पण एबीएसच भरेल. एबीसी भरले. हो हिचे सांगायला 1,40,000. हो समोर आलो कमी जादा होऊन जाईल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र. मित्रांनो, आज आपण गावापासून जवळजवळ 250 ते 300 किलोमीटर दूर प्रवास करून आलेलो आहे. आपण आता ह्या लोणी भागामध्ये, जिथं सर्वात मोठा जनावरांचा बाजार भरतो महाराष्ट्रामध्ये, घोडेगाव आणि लोणी बाजार आणि त्यानंतर सांगोला, हे 3 मोठे बाजार आहेत. तर लोणी मार्केटमध्ये ज्या गाई अतिशय म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं येतं की लोणी बाजारामध्ये घेतलेल्या गाई दुधाला जास्त असते, त्या दुधाची लेवल सातत्य टिकून राहते. आता त्या भागामधल्या गाई तशा असते कारण त्या भागातल्या शेतकऱ्यांनी ब्रीडवरती काम केलेलं आहे. आता आपल्या भागामध्ये पण ब्रीडवरती लोक कामं करायला लागलेत आणि आता इथून भविष्यात आपल्या इथं पण तशा गाई तयार होतील. पण गायीनं फक्त दूध देणं जेवढं आहे महत्त्वाचं, ते महत्त्वाचं नाही. त्याबरोबर त्या गायीची शरीरयष्टी, त्या गायीची ठेवण आणि त्या गायीचं दिसण्याचं जे देखणं पण आहे, ते ह्या मार्केटमधल्या बाजारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या देखण्या गायी आहेत आणि त्याबरोबरच दुधाच्या गायी आहेत, त्या लोणी मार्केटमध्ये बरेच जणांचं पहिल्यांदा येतं मत की आपण लोणी बाजारातून गाय खरेदी करावी. तर अशाच पद्धतीनं म्हणजे कसं असतंय, डायरेक्ट आपण जाऊन बाजारामधून गाई खरेदी करतो त्यावेळेस कोण ना कोण मध्यस्थी किंवा अनेक गोष्टी जे भविष्यात आपल्याला अडचणी येऊ नये त्यासाठी एक मध्यस्थी माणूस असणं गरजेचं आहे, किंवा त्या व्यापारी. आता आपण डायरेक्ट शेतकऱ्याकडून गाय घेत नाही. शेतकरी बरेच असतात की जे शेतकऱ्याकडून डायरेक्ट गाय घेत नाहीत. ती कधी व्यापाऱ्याकडे दावणीला गाय लगेच विकते, पण ती शेतकऱ्याची विकायची म्हणलं तर त्याला तो त्रास होतो. तर अशा अनेक गोष्टी असतात की ज्यामुळं आपण डायरेक्ट शेतकऱ्याकडनं गाय घ्यायला किंवा आणि जी शेतकरी समोरच्या माणसाला त्या गायची खात्री किती द्यायची, काय द्यायची, तिचं सडाचं असेल किंवा भांड्याचं असेल, अशा अनेक समस्या असतात ज्या की शेतकरी पुढचा जबाबदारी घेऊ शकत नाहीत, तरी जबाबदारी व्यापारी घेतात. तर आज आपण अशा एका शेडला भेट दिली आहे. ते स्वतः शेतकरी आहेत, ते स्वतः दुग्ध व्यवसाय करतात आणि त्याबरोबर त्यांचा गायींचा व्यापार पण आहे. नमस्कार मालक. नमस्कार. सर्वात प्रथम तुमचा परिचय द्या. मी अमोल अशोक साळुंके. मी स्वतः गायचा व्यापारी. तर आपल्या गोठ्यावरती भरपूर 10-12 गाय कंपल्सरी असतात. तर आपल्याकडे सगळ्या गाय 20, 25, 30, 35 लिटरपर्यंत आपल्याकडे गाय अवेलेबल असते. तर आपला पत्ता श्रीरामपूर तालुका आहे, टाकळीभान गाव आहे आपलं. आता आपल्या स्वतःच्या घरी व्यवसाय काय नेमका? आता आपल्या स्वतःच्या कमीत कमी 25-30 गाय दुधाच्या असत्या आणि व्यापार पण असतो आपल्याला. आता समजा आपली गाय जर नाही विकत आपण गोठ्यात टाकून देतो स्वतः पिळायला. आपलं स्वतः 300 लिटर दूध आहे गाईचं. आता आपल्याकडे ज्या गाय मिळतात त्या साधारणतः काय रेंजपासून आणि कुठल्या रेंजपर्यंत आपल्याला कस्टमरला अवेलेबल करून देता येतील? आता आमच्याकडे सरासरी 80,000 पासून तर 2.5 ते 3 लाखापर्यंत गाय असते. दुधाची कॅपॅसिटी काय? दुधाची कॅपॅसिटी 20 लिटर पासून तर 40 लिटर पर्यंत दुधाची कॅपॅसिटी असते आमच्या. आणि समोरच्या माणसाला बांधील काय काय राहतात? तुम्हाला अंगाची साडाची बोली असते, बांधलेला असते त्याला आम्ही. आता चालू आपल्याकडे कुठल्या गाय त्यांचं द्यायची जर माहिती. आता ही जी गाय, आता ही गाय तिसऱ्यांदा आहे. कुठली ही गाय? ही गाय तिसऱ्या व्यताला आहे. या गायनी दुसऱ्या व्यताला 30 लिटर दूध दिलेलं आहे. 30 लिटर? हो एकदम मोठे मापाची. आता सध्या ती कडदात करून राहिलेली. आता ह्या व्यताला कमीत कमी 30-32 लिटर ती आरामशीर दूध देणार. तिला खाली होण्यासाठी 15 दिवस टाइम आहे गायला. आणि 15 दिवस ठेवून बघा एकदम आल्डर साईड एकदम क्वालिटीमध्ये सड पार सगळं जिथले तिथे मोठ्या मापाची गाय कडदात करून राहिली. तिसऱ्या व्यताला गाय. तिसऱ्या व्यताला? हो. त्यानंतर ही गाय पहिल्या व्यताला आहे. ही दाताला 2 दाते. दुशी आहे दाताला? हो दाताला दुशी. ही गाय पहिल्याच वेताला 25+ चालण्याची टायमाला 11-12 चालण्याची गायची क्षमता आहे. गायला अजून 5-6 दिवस टाइम आहे, 8 दिवस टाइम आहे गायला. एकदम मोठ्या मापाची गाय, प्युअर क्वालिटीची गाय. त्याचं आता ब्रीड कुठलं आहे काय सांगता येईल का? आता हिला एबीएसचं ब्रीड भरलेलं आहे त्याला आतमध्ये. तर खाली होण्यासाठी हिला 10-12 दिवस टाइम आहे. 8 दिवस आरामशीर घेते. पण पहिल्या वेताला तिची वाली चालण्याची 11-12 चालण्याची दुधाची क्षमता आहे गायची. 25 खुराकामध्ये काय काय देता येणार तुम्ही? आता खुराकामध्ये आपल्याकडे भरपूर प्रकार असतात.
एक वल्ली पेंटाची सुरकी त्याच्यात आपण भिजून त्याच्यात चुने घालतो, कांडे टाकतो, मक्का भरटा टाकतो. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. म्हणजे भविष्यात पुढच्या शेतकऱ्याला गेल्यानंतर चारा खाण्याचा वगैरे समस्या येऊ निर्माण, म्हणजे खुराक कसा द्यावा, काय द्यावा? खुराकामध्ये शक्यतो कुणी कांडी पेंट भिजवून चुनी मिक्स केली किंवा आपलं गावाचा गावंडा भुसा तो जर मिक्स केला तरी चालतो त्याच्यामध्ये. त्याच्यापासून गायला जर दुधाला रिझल्ट आहे, खूप रिझल्ट भेटतो त्याच्यापासून गायला दुधाला. हिला आणखीन किती 10 दिवस लागतील ना? हा 8 ते 10 दिवस ही गाय घेणार. दाताला दुशी आहे एकदम मोठ्या मापाची गाय. ती पहिल्याची आता 25 चालण्याची क्षमता आहे त्याची. दराची रेंज काय राहिली जी? आता याची सांगायला 1.5 लाख आहे. पण समोर आलो शेतकरी आलो कमी जादा होणार आहे. मोठ्या मापाची गाय पहिल्या व्याताला आहे. गायची हाईट वगैरे बघू शकता मित्रांनो. एकदम मोठ्या मापाची 4 गाय. फुटापेक्षा जास्त हाईट आहे. दोन्ही गायची हाईट 4 फुटापेक्षा जास्त. आणि तिची काय राहील रेंज? आता याची रेंज सांगायला ना 1,40,000 आहे. तर समोर आलो कमी जादा होऊन जाईल. कमी जादा हो शेतकरी आल्यानंतर कमी जादा रेंज होऊन जाईल. ही गाय पण तिसऱ्या वेताला आहे. तिसऱ्यांदा हो ही गाय पहिल्या वेताला 35 लिटर पिळेली. आता हिला 15 दिवस खाली होण्यासाठी टाइम आहे. एकदम मोठ्या मापाची गाय. ही पण तिसऱ्यांदा दाताला हावरीला येते. एकदम मोठ्या मापाची गाय ती पण. आता ह्या वेताला तिची 35 लिटरची गायची दुधाची क्षमता आहे. हिला खाली होण्यासाठी 15 ते 3 वर टाइम आहे. एकदम मोठ्या मापाची गाय दाताला हावरीला येते. हिची रेंज काय? हिची सांगायला 1,30,000 रुपये. समोर आलो कमी जादा होऊन जाईल. कारण रेंज ही व्याताप्रमाणे ठरत असते. व्याताप्रमाणे रेंज ठरते. त्यानंतर तिचे दूध बी कारणीभूत ठरतं त्याबद्दल. आता हे प्युअर एबीएसचा बच्चा आहे. हे दाताला 2 दाते. एकदम मोठे मापाचे. हिला पण खाली होण्यासाठी 15 दिवस टाइम आहे. हाईटला वगैरे एक जबरदस्त हाईटला एकदम 4-4.5 फुटाची हाईट आहे गायची. एकदम मोठ्या मापाची. दाताला 2 दाते एबीएसची. हिची पण दुधाची क्षमता टायमाचं 10-11 चालण्याची. हिला अजून 15 दिवस टाइम आहे खाली होण्यासाठी. एकदम टॉपची आणि मोठी गाय. तुम्ही बघू शकता हिची क्वालिटी पण बघू शकता. हिचं तोंडाची चेहरा एकदम क्वालिटी प्युअर मध्ये एकदम. हो एकदम प्युअर ओरिजिनल एबीएस. हिला सिमेंट्स पण एबीएसच भरले. एबीसी भरले. हो हिची रेंज काय सांगितली? हिची सांगायला 1,40,000. हो समोर आलो कमी जादा होऊन जाईल. ही पण गाय दुशीची. ही दुशी आहे ना? हो हिला पण 15 दिवस खाली होण्यासाठी. ही 20 प्लसची हिची दुधाची क्षमता आहे गायची. टायमाचं 9-10 चालायची गायची दुधाची क्षमता आहे. दाताला 2 दाते. ही पण एकदम क्वालिटीची गाय. दाताला 2 दाते. चेहरापट्टी, बॉडीचे स्ट्रक्चर वगैरे सगळं. आणि शरीरयष्टी सर्वात महत्वाचे आहे. कातणीला पातळ आहे त्या गाई सगळ्या. सगळ्या गाई कातणीला पातळ आहे. कातणीला पातळ आहे. जनावर कातणीला पातळ असणं फार महत्वाचं आहे. कारण त्याशिवाय जनावर दीर्घकाळ दूध, एखाद्या वेळेस जाड कातणी जनावर दूध बी देईल जास्त, पण त्याची जास्त दिवस दूध ठेवण्याची क्षमता आहे ती पातळ कातणी गायची जास्त राहते. ही कसं आहे? ही पहिल्यावर आहे का? ही पहिल्या वेताला. ही 2 दाताची. हां ही 2 दाते. हिला सुद्धा 15 दिवस खाली होण्यासाठी टाइम आहे. हे पण एबीएस मध्येचे. एबीएस मध्ये. हो एकदम क्वालिटीचं आहे. सगळ्या गायला एबीएसचं सिमेंट्स भरलेलं आहे. एकदम टॉप क्वालिटीच्या गाई. आता हिची वाली क्षमता त्याची 25 प्लसची. एकदम मोठ्या मापाची आणि टॉपची गाय. दाताला दुशी. तिथं तुम्ही चेहरापट्टी बघू शकता. एकदम टॉपची क्वालिटी. प्युअर ओरिजिनल एबीएस. ओरिजिनल पर्सेंटेज. हो एकदम. हिला खाली होण्यासाठी 15 दिवस टाइम आहे. सगळ्या गाय आपल्याकडे 8-10 दिवस 15 दिवसाचा टायमिंगच्या गाई. सगळ्या मोठ्या आणि टॉप क्वालिटीच्या गाई. म्हणजे जरा कच्च्याच गाय आहेत सगळ्या. कच्च्या. आपण मार्केटसाठी 8-10 दिवसाचा टायमिंगच्या गाई घेतो. कारण त्यांना त्यांचं व्यवस्थित सांभाळणे वगैरे वगैरे शेतकऱ्याकडे तेवढं नसतं. हो. तर मित्रांनो कोणाला ही यातली जनावर आवडली तर तुम्ही मालकांना कॉन्टॅक्ट करू शकता. मला तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर द्या की. या 93 70 69 95 40. आणि एकदा सांगा. 93 70 69 95 40. 95. अमोल साळुंके. अमोल साळुंके. आणि इथं यायचं म्हणल्यावर कसं यावं लागतंय? आता जे बी शेतकरी येणार आहे त्यांनी डायरेक्ट श्रामपूरमध्ये जरी आलं तिथून आपला श्रामपूरचा लोणीचा मार्केट आपल्यापासून 15 किलोमीटर तिथून लोणीचं मार्केट आहे. श्रामपूरमधून आपल्या घरापासून लोणीचं मार्केट 15 किलोमीटर आहे. या बी शेतकऱ्याला यायचं असेल त्यांनी संपर्क करा. आता एखाद्याचं जर डिमांड असली जास्त गाय पाहिजे असतील तुमच्याकडे तेवढं अवेलेबल हो नसतील? आपल्याकडे आता समजा आमच्या गोठ्यामध्ये कंपल्सरी 10-15 गाई कंपल्सरी अवेलेबल असतात. समजा ज्या शेतकऱ्यांना आमच्या गाई पसंत नाही पडल्या तर आपण आपल्या शेजारी जे गोठे आपण त्यांच्या दाखवत असतो. त्यांच्या हो आपल्या म्हणजे आता एवढं लांबून शेतकरी येणार आहे. आता त्यांना काही पसंत पडतं की नाही पडत्या एवढं लांबून आल्यानंतर तर मग आता शेजारी आपले जे गोठे आपले व्यापारी बंधूचे तर आपण त्या गाई दाखवतो. हो आता त्यांच्या पसंतीवरच होईल ना. एवढं लांबून येणार तर सगळ्या गाई एकदम टॉपच्या आणि मोठ्याले. सगळ्या 2 दात 4 दात आणि 6 दात क्वालिटीच्या गाई आपल्याला. तुम्हाला पहिल्या व्यातापासून तर 3ऱ्या-4थ्या व्यातापर्यंत काय भेटेल. तर सगळ्या गाई तुम्हाला 20, 25, 30, 40 लिटरपर्यंत गाय अवेलेबल असते आपल्याकडे. सगळ्या मोठ्या मापाच्या गाय असतात. आता आपल्याकडून गेलेली आतापर्यंत सगळ्यात हायेस्ट काय रेंज गेली?
आता आपल्याकडून 2,51,000ची हायस्ट गाय गेलेली. 2,51,000 तिची दुधाची कॅपॅसिटी ती पुढे कशी चालली काय? कॅपॅसिटी ती 40 लिटर चाललेली, ती गेलेली इंदापूर भागामध्ये. शेतकऱ्याचा फॉलोअप वगैरे घेता का तुम्ही? शेतकऱ्याचा फॉलो आता ते शेतकरी आपल्याकडे नवीनच आले होते आपल्या गोट्यावरती, तर ते आपल्याकडून गाई त्यांनी 40-50 गाय बघितल्यानंतर ती गाय खरेदी केली. त्यांना जी गाय आवडली त्यावेळेस त्यांनी ती गाय खरेदी केली. त्यांचा परत कॉन्टॅक्ट वगैरे काय मागे? कॉन्टॅक्ट त्याच्यानंतर आपल्याकडून 5-6 गाई ते घेऊन गेलेले अशा टॉप ब्रीडच्या. नंतर हो, सगळ्या त्यांनी 1,00,000-1,50,000 लाखाच्या पुढच्या गाय नेल्या, सगळ्या 30-35 लिटरच्या पुढच्या गाय नेल्या त्यांनी आपल्याकडून. सगळ्या रेंज हो, मोठ्या गाय नेल्या त्यांनी सगळ्या आपल्या. तर मित्रांनो, जास्त दूध क्षमतेची गाय घ्यायची म्हणलं तर ब्रीड असणं गरजेचं आहे आणि ह्या भागामध्ये ब्रीडवर काम केलेलं आहे. आता बऱ्याच भागामध्ये ब्रीडवर काम करतात, पण हे आपल्यापेक्षा थोडं पुढं आहे ह्या भागामध्ये ब्रीडवर. आणि आता थोडक्यात एक प्रश्न विचारतो त्यांना, पंजाबवरच्या काही लोकांनी आणलेलं काय काय प्रॉब्लेम आला त्यांना परत सांगा. आता पंजाबवरून आलेल्या गाई आपल्या भागामध्ये वातावरण सुट नाही झालं, जे पाहिजे ते दूध नाही भेटलं, तर काही गाई दागावल्यामुळं शेतकऱ्याची इच्छा परत त्या व्यवसायाकडे वळण्याची नाही झाली. तर मग बरेचसे शेतकऱ्यांनी तो धंदा बंद करायचा प्रयत्न केला. परत जे शेतकरी आपल्या भागातून ज्या गाई गेल्या तर त्याच्यामधून परत शेतकरी 1च्या 2, 2च्या 4 असे शेतकरी खरेदी गेलेले, त्यांना 1 रुपयाचा दागा नाही झालेला. दूध म्हणलं तेवढं दूध निघलेलं आहे त्यांना, पाहिजे तेवढं ते म्हणण्याप्रमाणे त्यांना दूध निघालं. लिटर 2 लिटर मागं पुढं होत असतं बोलेप्रमाणे, पण दूध 100% देताना आपल्या भागामध्ये ह्या गाई कुठं पण नाही, वातावरण सुट होतं, 1 रुपयाची इंशन मारायची गरज नाही. म्हणजे आपल्या भागामध्ये वाढलेले, आपल्या भागामध्ये जन्मलेले जनावर घेणं फायद्याचं असतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठलची गाई घ्या तर तुम्हाला दुधाची अंगाची साडेची, आमच्या भागात तुम्हाला अंगाची साडेची दुधाची बोली भेटत. आणि आता तिकडून एवढे लांबून काय आणलेली माघारी कोण जाणार एवढ्या लांब? तेवढ्या नंतर समजा महाराष्ट्र तुम्ही जर आली तर तुम्हाला इथं अंगाच्या साडेच्या बोलीनंतर तुम्ही इथं येऊ शकतात. तर पर राज्यात तुम्ही काही करू शकत नाही, जाऊन काय करू शकत? बरोबर आहे की नाही? हे आपल्या राज्यामध्ये आपल्या ओळखीची माणसं असते सगळे. आपू गाईला अंगाला साडाला तुम्हाला प्रॉब्लेम आपण चेंज करून देऊ शकतो, तसे पर राज्यातले तुम्हाला काही बोलू देणार नाही, तिथं तुमची ओळख नसते, काय नसते. तर मित्रांनो, मालकांच्याकडे जो व्यापाराचा व्यवसाय आहे आणि त्यांच्या घरच्या पण गायी असतात आणि म्हशी पण आहेत ना, म्हशी पण असतात. तर मित्रांनो, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मला. धन्यवाद.